जम्मू काश्मीरमधल्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आज अमरावती शहरामध्ये बंद पुकारण्यात आलाय। हिंदुत्ववादी संघटनांनी हा बंद पुकारलेला आहे। अमरावतीच्या राजकमल चौकामध्ये हिंदुत्ववादी संघटनांचं आज सकाळी 10 वाजता आंदोलन सुद्धा होत आहे। काश्मीरमध्ये पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ हा बंद पुकारण्यात आलेला आहे। इथला आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे यांनी। पाहूयात। जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आज अमरावतीमध्ये हिंदुत्ववादी संघटना आणि भाजपच्या वतीने बंदचं आवाहन करण्यात आलेलं आहे। मी सध्या अमरावतीच्या राजकमल चौकात आहे आणि आपण इथे पाहू शकतो राजकमल चौकातली ही सगळी प्रतिष्ठानं जी आहे ती सध्या बंद आहे। मोठ्या प्रमाणात या राजकमल चौकातून जो आहे तो हिंदुत्ववादी संघटनांचा मोर्चा जो आहे तो निघणार आहे आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने हा मोर्चा जाणार आहे। सध्या जर पाहिलं तर राजकमल चौकामध्ये मोठ्या प्रमाणात पेंडॉलची जी आहे ती व्यवस्था करण्यात आलेली आहे। एक स्टेज जो आहे तो या ठिकाणी उभारलेला आहे आणि त्यामुळं इथे हिंदुत्ववादी जे नेते आहेत ते सुद्धा इथे भाषण करणार असल्याची माहिती आहे। काही प्रमाणात पोलिसांचा जो बंदोबस्त आहे तो या अमरावतीच्या राजकमल चौकामध्ये तैनात करण्यात आलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सागर ताडेसह मी अनिरुद्ध दवाडे, झी मीडिया, अमरावती।